श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण मँगो आणि चॉकलेटची आईस्क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतली व्हिपिंग क्रीम. 3 वाटी व्हिपिंग क्रीम घेतली मी आणि 1 लिटर दूध आटवून मी त्यापासून कंडेन्स मिल्क घरीच बनवलेलं आहे, ते पण इथं घेतलेलं आहे. पहिले आपण व्हिपिंग क्रीम फेटून घेऊया फ्लफी होईपर्यंत. अशा प्रकारे पहिले स्लो आणि परत फास्टमध्ये ठेवायचं आहे. हे बघा आपली क्रीम फेटून झालेली आहे. आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालून घेतोय. मी बनवून तसंच ठेवलं होतं फ्रीजमध्ये. मिक्सरला लावलं की ते व्यवस्थित होतं. बाहेरचं आपण आणतो त्या पद्धतीचं. याची पण मी रेसिपी नंतर यूट्यूबला शेअर करेन. ते दोन्ही एकत्र करून पुन्हा फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फेटून झालेले आपण याचे 2 भाग करून घेऊया. एकामध्ये आपण मँगो घालतोय. मँगो माझा घरचाच आहे, त्याची मी प्युरी बनवले. मी इथे कलर वगैरे नाही घेत आहे, डायरेक्ट मँगो प्लपच घेते. ते पण दोन्ही एकत्र फेटून घेऊया. मँगो एसेन्स ॲड केला तरी पण चालेल. मी तर मँगोचं प्युरीच ॲड केले. नॅचरल कलर आहे आपला मँगोचा. खायला पण खूप छान लागते, चॉकलेटपेक्षा पण ही छान लागते. तर घरी बनवून बघा माझी रेसिपी आवडल्यास. मँगोची झाली, मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. आता आपण चॉकलेटची करणार आहोत. त्यासाठी मी इथे ॲड केले व्हॅनिला एसेन्स 2-4 थेंब. आणि आता मी डार्क कंपाऊंड वितळून घेतलं होतं, ते पण ॲड करते याच्यामध्ये. या दोघांना पण मिक्स करून घेऊया एकत्र करून. बाहेरची आणण्यापेक्षा मी घरीच बनवते. क्रीम फक्त बाहेरून आणावी लागते, बाकी आपण घरी फ्रेश बनवून खाऊ शकतो ते जेव्हा आपल्याला हवं तेव्हा. मी याची कोन पण घरीच बनवते, त्याची पण मी रेसिपी नंतर शेअर करेल. चला तर आपली ही चॉकलेट आईस्क्रीम पण तयार आहे. आपण डब्यांमध्ये भरून घेऊया. मँगोचे मी भरून घेते डब्यामध्ये आणि आपलं 12-13 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून देते. एवढी आईस्क्रीम झालेली त्याची मँगोची. अशा प्रकारे सजवले वरती मँगोचे क्यूब टाकून. तर चला तर हे 12-13साठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता आपण चॉकलेटची वतून घेऊया डब्यामध्ये. ही पहा चॉकलेटची पण तयार आहे. तर चला तर माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. हे पहा 12-13 तास झालेले आहेत आणि आपली आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी आहे.
ही चॉकलेटची आहे. कशी वाटली रेसिपी एकदा करून पहा. थँक्यू.